नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण जाणार आहोत एका अशा जत्रेला जी आहे चिपळूण तालुक्यातील शेवटची जत्रा. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील रामपूर गावची प्रसिद्ध केदारनाथाची जत्रा. चैत्र महिन्याच्या शेवटी होणारी ही जत्रा म्हणजे कोकणच्या संस्कृतीचं एक अनमोल रत्न आहे. चला तर मग ड्रोनच्या नजरेतून अनुभवूया हा अद्भुत सोहळा. गाराणं घालून झालं की पालखी मंदिरासमोर नाचवली जाते. त्याच्यानंतर ती पुढे जत्रेकडे मार्गस्थ होते. वर्षातून एकदा येणारी ही जत्रा चाकरमानी अगदी आतुरतेने वाट पाहत असतात आणि या जत्रेला सगळेच चाकरमानी हजर राहतात. आणि जो पालखी नाचवण्याचा अनुभव आहे किंवा जी मजा आहे ती इथे ते मनसोक्त घेतात. आता हे ढोल वाजवणारे लहान आमची मंडळी ते सुद्धा अगदी मंत्रमुग्ध होऊन हे ढोल वाजवत आहेत आणि ह्या अतिउत्साहात ही पालखी नाचवली जात आहे. त्याच्यानंतर ह्या पालखीची मिरवणूक निघून ही सहानेपर्यंत अशीच पालखी वाजत गाजत नेली जाते. आणि हा जो वारसा आहे ही पुढची पिढी जपतसुद्धा आहे. आमचा चिमुकला त्याच्या बाबांकडे हट्ट धरणारा की मला पण पालखी घ्यायची आहे आणि आता तो पालखी घेऊन चाललेला आहे खांद्यावरती स्वतःच्या. आता ही ड्रोनच्या सहाय्याने टिपलेली या जत्रेची भव्यता तुम्हाला खाली दिसत आहे. तर मंडळी अशी ही मिरवणूक वाजत गाजत पालखी नाचवत नाचवत आपल्या सहानेपर्यंत येते आणि त्याच्यानंतर पालखी सानेवरती बसवली जाते आणि ढोल ताशाचा मोठा गजर इथे तुम्हाला पाहायला मिळतो. आणि त्याच्यानंतर सर्व भक्तगण आपले जेवण वगैरे करून साधारणतः 11च्या आसपास या मंदिरामध्ये पुन्हा येतात आणि जो पालखी भेटवण्याचा अद्भुत सोहळा होतो तो याच्यानंतर चालू होतो. ज्या यजमान पालखी असतात त्यांच्या मानाप्रमाणे एका मागोमाग एक अशा येत असतात आणि बहिरी केदाराची ही केदारनाथाची पालखी आहे ती पालखी प्रत्येक पालखीला भेट देऊन ती जी आलेली जी पालखी असते पाहुणी पालखी असते ती आतमध्ये मार्गस्थ केली जाते आणि प्रत्येकाला ज्या पालख्या आहेत त्यांच्या जागा ठरवलेल्या असतात त्या जागेवरती जाऊन त्या बसतात. तर मंडळी ही जत्रा आहे ती माझ्या मामाच्या गावची आहे आणि लहानपणी या जत्रेत आल्यावरती दुकानं फिरण्याचा एक वेगळाच आनंद होता आणि आजही ती परंपरा अखंडित चालू आहे. इथे वेगवेगळ्या प्रकारची दुकानं येतात, जसं की खाऊची दुकानं, खेळणीची दुकानं आणि त्याच्यानंतर जसं जसं लोकांना वेळ मिळतो तसं तसं या दुकानांवरती फिरून मग जी प्रसादी आहे ती घेतली जाते. आणि बरेचसे खायचीसुद्धा दुकानं असतात, आईस्क्रीम पार्लरसुद्धा असतात, फालुदासुद्धा मिळतो. आणि आमच्याकडे एक वेगळीच परंपरा आहे, म्हणजे जी घरातली थोर मंडळी असतात ती पगार म्हणून पैशाचं वाटप करतात. अगदी लहानापासून ते मोठ्यापर्यंत जी मोठी माणसं आहेत ते एकमेकांना पगार देतात आणि आम्ही त्यासाठी खूप उत्साही असतो दरवर्षी. आणि आता हा तुम्ही जे बघताय हा पगार देण्याचा कार्यक्रम चालू आहे. आता साधारणतः रात्रीचे 11-11:30 झालेले आहेत आणि ज्या यजमान पालखी आहेत त्यांची येण्याची वेळ झालेली आहे. तर इथे जो एंट्री गेट आहे तिथे श्री केदारनाथाची पालखी विराजमान असते आणि यजमान पालखी जसजशी येते पुढे तसतशी ती पुढे येऊन त्याच्यानंतर त्या यजमान पालखीची औक्षण केलं जातं, म्हणजे ओवाळणी केली जाते. आणि त्याच्यानंतर इथे बहिरी केदाराची पालखी आणि यजमान पालखीची भेट केली जाते आणि ह्या भेटीचा सोहळा अगदी बघण्यासारखा असतो. आता ही तुम्ही दृश्य बघताय की ही समोरची पालखी येते अगदी वाजत गाजत. ही पालखी केदारनाथाच्या भेटीसाठी आलेली आहे आणि आता इथे औक्षण करून ह्या पालखीची एक भेट होणार आहे आणि भेट झाल्यानंतर ही पालखी इथून मार्गस्थ होऊन आतमध्ये जाऊन सहानेच्या इथे अवतीभोवती ती नाचली जाते.
सगळ्या पालख्यांचं आगमन झाल्यानंतर प्रत्येक पालखी तिच्या ठरलेल्या जागी बसवली जाते आणि आता हे तुम्ही बघताय 15 गावच्या 15 पालख्या इथे आलेल्या आहेत आणि याच्यानंतर जे ग्रामस्थ आहेत किंवा जे भाविक येतात ते इथे ओटी भरण्याचा कार्यक्रम किंवा पाया पडण्याचा कार्यक्रम चालू होतो. मग जो तो भाविक आपापल्या ओटीचं साहित्य घेऊन ह्या प्रत्येक देवीची गावदेवीची ओटी भरली जाते. या जत्रेमध्ये सामील होण्यासाठी दरवर्षी पालख्यांचे जे संख्या असते ती कमी जास्त प्रमाणात असते. कधी 15 पालख्या तर कधी 16 पालख्या. मला आठवतं आहे 3 वर्षापूर्वी या जत्रेला जवळजवळ 23 पालख्या आल्या होत्या आणि त्यांची असा भव्य भेटीचा सोहळा पार पडला होता. साधारणतः चैत्र महिन्याच्या सुरुवातीपासून चिपळूण आणि गुहागर तालुक्यात तुम्हाला या अशा प्रकारच्या जत्रांची लगबग पाहायला मिळते आणि प्रत्येक गावची जत्रा ही दरवर्षी असते. तर याच्यामध्ये सहभागी होणाऱ्या पालख्या आपापल्या म्हणजे प्रत्येक जत्रेवेळेस समजा रामपूरची पालखी आहे तर ती दुसऱ्या गावी जाते, तर त्या गावची पालखी परत रामपूरच्या जत्रेला इथे हजेरी लावते. तर अशा प्रकारे आपापसात हा गाठीभेटीचा कार्यक्रम साजरा केला जातो आणि काही अशा पालख्या असतात ज्यांना मानधन दिलं जातं आणि त्या मानधन घेऊन त्या पालख्या या जत्रेमध्ये सहभागी होतात. तर अशा प्रकारे हा भव्य कार्यक्रम इथे साजरा केला जातो आणि याचं व्यवस्थापन पण खूप चांगल्या प्रकारे इथे मॅनेज केलेलं आहे रामपूर मुंबई आणि ग्रामस्थ मंडळाने. आता जमलेल्या पालख्यांची पूजा होऊन आता मिरवणुकीचा सोहळा चालू होत आहे. ठरलेल्या मानाप्रमाणे पालख्या इथून मार्गस्थ होऊन आपापल्या जागी उभी राहतात आणि जो भेटीचा सोहळा आहे, अभूतपूर्व भेटीचा सोहळा हा इथे पार पडला जातो. आता तुम्ही ही दृश्यांमध्ये बघताय की प्रत्येक पालखीची भेट आता इथे होत आहे आणि हा अखंडित सोहळा साधारणतः 1 ते 1.5 तास असा चालू असतो आणि त्याच्यानंतर भेट झाल्यानंतर एक सहानेभोवती प्रदक्षिणा होते आणि या पालख्या सहानेवरती विराजमान होतात.
आनंद आहे हा फक्त तुम्हाला कोकणातच बघायला मिळेल. कदाचित माझा तुमचा आवाज ऐकायला येतो की नाही ते पण माहीत नाही आहे. तर मंडळी अशा प्रकारे सहानेभोवती एक फेरा पूर्ण झालेला आहे आणि पालख्या सहानेवरती विराजमान झालेल्या आहेत आणि भाविक आता पाया पडण्यासाठी इथे गर्दी करू लागलेले आहेत. याच्यानंतर जो भारुडाचा कार्यक्रम आहे तो कार्यक्रम चालू होतो. निघणारा माझा प्रिय भक्तमणी आज या शिरीसाठी येणं म्हणजे नक्कीच कोणत्या शंकेचं अथवा समस्येचं निवारण करावंच लागणार. तर मंडळी आली ती वेळ. रात्रभर एकत्र राहिलेल्या या देवांना आता आपापल्या गावी परत जायचं आहे. पहाटेच्या कोवळ्या उजेडात धुक्याच्या चादरीत सगळ्या पालख्या एकमेकांना शेवटची भेट देतात आणि हळूहळू आपल्या गावाकडे निघतात. ढोलांचा आवाज हळूहळू दूर जातो, पण हे क्षण मनात कायमचे राहतात. तर मंडळी, रामपूरची ही जत्रा म्हणजे फक्त एक उत्साह नाही, ही आहे कोकणची ओळख, आपल्या पूर्वजांची परंपरा आणि गावागावातील एकतेचं प्रतीक. चिपळूण तालुक्यातील ही शेवटची जत्रा, पण तिचा आनंद मात्र पहिलाच. असाच प्रवास सुरू राहो आणि अशाच जत्रा जगत राहो. जर हा तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, कमेंटमध्ये सांगा तुम्ही या जत्रेला कधी गेलात का. पुन्हा भेटूया नवीन एका ठिकाणी. तोपर्यंत धन्यवाद. भैरी केदाराच्या नावानं चांग भलं.